नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री यामधील डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या पुढील भागाला आज आपण सुरुवात करूया. विभाजनाच्या सूत्रामध्ये आपण काल कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन आर 0 0 hence if coordinates of points P R X Y then length of OP distance of OP is x square plus y square root of x square plus y square हे तुम्हाला या ठिकाणी दिसते. म्हणजे ओरिजिन पासून बिंदूचं अंतर हे त्या कोऑर्डिनेटच्या वर्गांच्या बेरजेच्या मुळा इतकं डिस्टन्स असतं हे आपण पाहिलं. त्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये तुम्हाला दिसतोय डिस्टन्स OP इज इक्वल टू x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीच्या पण सूत्राचा आपण वापर केला. सूत्र तयार कसं करायचं हेही सांगितलं. त्या पद्धतीनं कोणतंही डिस्टन्स घ्यायचं झालं किंवा त्याचा वर्ग अंतराचा वर्ग करायचा झाला तर रूट निघून जाते हेही आपल्याला या ठिकाणी समजते. या पद्धतीचा उपयोग ह्या रिमेंबर दिस आपल्याला जो भाग दिसतोय याचा सर्व आपण भाग काल पाहिलाय. त्याच्या पुढील भाग आज आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. यामध्ये काही सोडवून दिलेली उदाहरणं आहेत आपल्याला पुस्तकामध्ये. त्याची उजळणी करूया, समजून घेऊया. म्हणजे ही समजून घेतलेली उदाहरणं आपल्याला पुढं प्रॅक्टिस सेट 5.1 5.1 साठी आपल्याला उपयोगाला येतील. एक्झाम्पल नंबर 1 सी इन द टेक्स्ट बोर्ड. P -1 1 Q 5 -1. These are the 2 points. Then find the distance between that points. त्यामधील अंतर काढा. समोर या ठिकाणी P हा बिंदू दिसतोय, -1 + 1. Q हा दुसरा बिंदू आहे, 5 - 7. आपण काय करायचं तर याच्या खालीच त्यांचे कोऑर्डिनेट्स x1, y1 या ठिकाणी, x2, y2, x1 is equal to -1, y1 is equal to 1, x2 is equal to 5, y2 is equal to -7 या पद्धतीने लिहायचं. आणि मग याच्यामधून अंतर काढायचं P आणि Q चं बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. अंतराच्या सूत्राचा उपयोग केला. सूत्र आहे आपलं काय, डिस्टन्स PQ इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2 5 - x1 -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 -y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस साइन असणारी संख्या आपण इन ब्रॅकेट मध्ये टाकलेली आहे. 5 + 1 म्हणजे 6 चा वर्ग 36 36 -7 -1 -8 चा वर्ग 8 × 64 + 64. कोणत्याही वजा संख्येचा वर्ग हा अधिक असतो. मायनस साइन असणारी संख्येचा स्क्वेअर ॲडिशन प्लस येतोय आपल्याला. 36 + 64 यांची ॲडिशन येते 100. 100चं वर्गमूळ निघतंय 10. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळतंय ओनली 10. PQ इज इक्वल टू 10 युनिट. 10 एकक हे अंतर कोणाचं आहे तर PQ या दोन बिंदूंच्या दरम्यानचं आहे. या पद्धतीनं आपल्याला PQ चं अंतर मिळून जाईल. एक्झाम्पल नंबर 2 सी इन द टेक्स्ट बोर्ड. Show that the points A -3 2, B 1 - 2 and C 9 - 10 are collinear. A, B आणि C हे जे बिंदू आहेत ते एका रेषेत आहेत हे दाखवायचे आहेत. 3 बिंदू एका रेषेत आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला त्यांचे निर्देशक दिलेले आहेत. आणि A, B, C या 3 बिंदूंमधलं डिस्टन्स आपल्याला चेक करावं लागेल. 2 बिंदूंमधलं अंतर उदाहरणार्थ या पद्धतीनं एका रेषेवर असणारे हे जे 3 बिंदू आहेत AB चं डिस्टन्स BC चं डिस्टन्स यांची बेरीज केली तर AC चं डिस्टन्स मिळते. त्याच पद्धतीनं
दरम्यान ए असेल तर बी ए सी चं डिस्टन्स यांची बेरीज केली तर बी सी चं मिळतंय. त्यानंतर सी बिटवीन ला असेल तर ए सी प्लस सी बी इज इक्वल टू ए बी या पद्धतीने मिळेल. म्हणजे कोणत्याही दोन रेषाखंडांची बेरीज केली तर तिसऱ्या रेषाखंडाचे माप म्हणजे बेरीज मिळणार आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी अँड डिस्टन्स ए सी फाइंड आउट करावं लागेल. जेव्हा तिघांचं डिस्टन्स आपण फाइंड आउट करू आणि दोघांची कोणत्याही बेरीज केली तर ती तिसऱ्या इतकी येत असेल तर ते तीन बिंदू ॲट ए कोलिनियर एका रेषीत आहेत हे आपण सांगू शकतोय. यासाठी आपण तीन बिंदू मांडूया. दिलेले ए -3 2, दुसरा बी बिंदू दिलेला आहे 1 -2 and last third point is C 9 -10. आपण या तिघांना निर्देशक x1 y1 x2 y2 x3 y3 असे देऊया. x1 y1 x2 y2 x3 y3 या पद्धतीने जेव्हा आपण निर्देशक देतोय, बिंदू आणि बिंदूंचे निर्देशक आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. बाय युजिंग distance formula to find out segment AB, distance AB म्हणा तरी चालते, distance BC and distance AC. पाहूया distance AB. By using distance formula AB x2 x1 x2 x1 y1 x2 y2 x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. त्याच्या किमती या ठिकाणी पुट आउट करूया. 1 वजा 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर वजा अधिक 1 अधिक 3 म्हणजे 4, 4 चा वर्ग 16 -2 -4 त्याचाही वर्ग 16 म्हणजे आपल्याला किंमत मिळणार आहे 16 + 16 16 + 16 32 मिळणार आहे. म्हणजे 32 ची किंमत आपल्याला फोड कशी करायची बघा. फोड आपल्याला माहितीच आहे. 16 दुने 32, 8 चौक 32, 9 चौक 16 दुने 32 ही जी फोड आहे ही आपल्यासाठी योग्य आहे. 16 × 2 यामध्ये 16च का घेतला तर 16 इज द स्क्वेअर नंबर, वर्ग संख्या आहे, त्याची वर्गमूळ बाहेर निघणार 4 इन ब्रॅकेट √2. इट इज द डिस्टन्स ऑफ द सेगमेंट AB. या पद्धतीने AB या रेषाखंडाचा आपल्याला डिस्टन्स मिळेल 4√2. यानंतर आपल्याला हवा आहे डिस्टन्स BC, तो घेऊया. डिस्टन्स BC इज इक्वल टू B x2 y2 C x3 y3. या पद्धतीने आपण लिहायचं x3 - x1 x3 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x3 y3 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीने किंमत लिहिल्यानंतर त्याच्या x3 ची किंमत आहे 9, x2 ची किंमत आहे 1, y2 ची किंमत y3 -10 मायनस y2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर. या किमती आपण सोडवूया.
अंडर स्क्वेअर रूट ऑफ 9 minus 1 8 8 square 64 plus minus 10 minus minus plus minus 10 plus 2 minus 8 square 64 4 plus 4 8 6 plus 6 12 128 या पद्धतीने आपल्याला किंमत मिळेल. या पद्धतीने मिळालेली ही जी BC ची किंमत आहे, आपण काय करायचं, 64 दुने 64 2 जा 128 64 हे स्क्वेअर नंबर आहे. 8 8 64 8 रूट 2 हे डिस्टन्स BC चं माप मिळणार आहे. आता AB मिळाला, BC मिळाला, आपण AC ची किंमत मिळवूया. डिस्टन्स AC इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ A x1 y1 C x3 y3. या ठिकाणी सूत्र मांडायचं आहे x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्या सेगमेंट आणि सेगमेंटच्या कोऑर्डिनेट नुसार सूत्रात किंमत बदल करायची आहे. x3 9 x1 minus 3 plus y3 minus 10 y1 2 bracket square माइनस माइनस प्लस 9 प्लस 3 9 अधिक 3 12 12 चा वर्ग 144 144 प्लस माइनस 10 माइनस 2 माइनस 12 वजा 12 त्याचाही वर्ग 144 प्लस येतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किंमत मिळणार आहे ती 144 ची दुप्पट म्हणजे 2 गुणिले 144. 144 हा वर्ग संख्या आहे 12 चा म्हणजे 12 अंडर रूट 2. या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स AC मिळेल. आपण तिघांचंही डिस्टन्स मिळवलं, डिस्टन्स AB, डिस्टन्स BC, डिस्टन्स AC. यामध्ये 8 आणि 4 यांची बेरीज केली तर 12 वर्गमुळात 2 हे पद मिळते. मीन्स डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू द डिस्टन्स AC. Suppose they are number 1, number 2 and number 3. यामध्ये from 1, 2 and 3 distance AB plus distance BC is equal to distance AC. कारण सांगू येतो from 1, 2 and 3. 1, 2 आणि 3 वरून आपल्या लक्षात येते की 4 रूट 2 प्लस 8 रूट 2 इज इक्वल टू 12 रूट 2. या पद्धतीने आपण सिद्ध केलं. म्हणजेच डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC बरोबर AC. AB BC यांचं माप या दोघांची बेरीज केली तर AC ची मिळते. म्हणजे A आणि C च्या दरम्यान बिंदू B आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणजेच पॉइंट्स A, B and C are collinear points. एक रेषीय बिंदू आहेत. या पद्धतीने आपण हे सिद्ध केलं. एक्झाम्पल नंबर 3. सी इन द टेक्स्ट बोर्ड. व्हेरीफाय वेदर पॉइंट्स P 6 minus 6 Q 3 minus 7 and R 3 3 आर कोलिनियर एक रेषेमध्ये आहेत. व्हेरीफाय पडताळा करायचा आहे. याच्या अगोदर एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आपण पाहिलं होतं बिंदू AB प्लस सेगमेंट AB अधिक BC बरोबर AC यांची बेरीज दोघांची तिसऱ्या इतकी आली होती. भले स्क्वेअर करा स्क्वेअर रूट करा. इथं आपल्याला ह्या जे
पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेत त्यानुसार आपण त्यांचे डिस्टन्स चेक करावे लागेल आणि डिस्टन्स इक्वल आलं तर आपण म्हणू की हे कोलिनियर आहेत आणि जर नाही आलं तर ते कोलिनियर एका रेषेत नाहीत हे आपण या ठिकाणी सिद्ध करून बघतोय. इथं आपण नेहमीप्रमाणे x1 y1 x2 y2 x3 y3 नोट डाऊन केलं बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. अंतराचं सूत्र या ठिकाणी आपण वापरलं आणि त्या सूत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पहिला घेऊया डिस्टन्स PQ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2 मायनस x1 3 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -7 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी तीनातून 6 जात नाहीत, 6तून 3 गेले 3 राहिले, मोठ्या संख्येचं 3 चिन्ह वजा 3 -3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 9 वजा 7 वजा वजा अधिक 6 वजा 7 अधिक 6 बरोबर वजा 1 वजा 1 चा वर्ग फक्त 1 9 अधिक 1 10. या ठिकाणी आपल्याला किंमत मिळणार आहे √10 डिस्टन्स PQ ची. PQ चं डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी मिळालं. यानंतर आपल्याला डिस्टन्स हवा आहे QR. डिस्टन्स QR इज इक्वल टू R आणि Q x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. 3 वजा 3 कंसाचा वर्ग अधिक 3 वजा 7 कंसाचा वर्ग. 3 वजा 3 शून्यचा वर्ग 0 अधिक 3 वजा वजा अधिक 3 अधिक 7 10 10चा वर्ग 100 स्क्वेअर रूट ऑफ 100 म्हणजे याला आपण 10 सुद्धा आपण म्हणू शकतोय. डिस्टन्स QR आपल्याला मिळाला. डिस्टन्स PQ घेतला, डिस्टन्स QR घेतला. आता आपल्याला हवा आहे डिस्टन्स PR. PR अंडर स्क्वेअर रूट ऑफ x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 ची किंमत 3 वजा y1 ची किंमत वजा 6 ब्रॅकेट स्क्वेअर. 3 वजा 6 वजा 3 चा वर्ग 9 3 वजा वजा अधिक 3 अधिक 6 9 9 चा वर्ग 81 म्हणजे याची किंमत मिळणार आहे 90 √90. डिस्टन्स PR आपल्याला मिळाला √90. PQ घेतला, QR घेतला, PR घेतला. महत्वाचा पार्ट काय आहे तर डिस्टन्स PQ आणि PR यांची बेरीज √100 दिसून येते म्हणजे वर्गमुळातले. इथं हा फरक दिसून येतोय पण त्यांचा वर्ग केला तर या पद्धतीनं वर्गमुळात 10 चा वर्ग 10 येतोय, वर्गमुळात 90 चा वर्ग केला तर 90 येतोय. 10 अधिक 90 100 येत आहेत, परंतु याचा वर्ग केला तर इथे सुद्धा 100 येतोय, परंतु नुसता हा याचा आपण रिटर्न ठेवला तर तो जुळत नाही. म्हणजेच √90 फ्रॉम 1 म्हणू इथं फ्रॉम 2
आणि 3. 1, 2 आणि 3 आपल्याला सांगतंय की √10 अधिक √90 हे इक्वल येत नाही 10 इतकं. म्हणजे इथं वर्गमुळात 90 आहे, इथं वर्गमुळात 10, वर्गमुळात 90 यांची बेरीज म्हणजे वर्गमुळात 100 म्हणजेच फक्त 10 येत नाही. इथं वर्गमुळात 100 आपण लिहिलं, परंतु ह्याचं रूट निघतंय आपल्याला ते मिळते फक्त 10. म्हणजे हे दोन समान नाहीत हे आपल्या लक्षात येते. म्हणजेच पॉइंट्स डिस्टन्स √10 कोणता आहे, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स PR is not equal to distance QR. Therefore points P, Q and R are non-collinear points. म्हणून बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R हे एका रेषेत असणार नाहीत. Example number 4, see in the text board. Show that points 1, 7, 4, 2 then -1, -1 -4, 2 -4, 4 आहे या ठिकाणी. आर व्हर्टायसेस ऑफ ए स्क्वेअर, हे चारही बिंदू चौरसाचे बिंदू आहेत हे सिद्ध करायचं आहे. चौरसाचे बिंदू आहेत 1, 2, 3, 4. आता या बिंदूंची नावं या ठिकाणी दिलेली नाहीत, आपल्याला ती नावं अगोदर लिहावी लागणार. समजा की तो A आहे, एक 7, त्याला आपण x1 y1 म्हणू. B 4, 2, त्याला आपण नाव x2 y2 देऊ. इथं C आहे, त्याला -1 -1 नाव देऊ, म्हणजे इथं x3 y3 होणार. लास्ट ज्याचा आपण D बिंदू नाव देऊ -4, 4, ज्याला आपण म्हणू x4 y4. A B C D x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4 ही नावं आपण त्या ठिकाणी दिली. परंतु डेफिनेशन ऑफ ए स्क्वेअर, चौरसाची व्याख्या आपल्याला सांगते चारही बाजू समान मापाचे पाहिजेत. चारही बाजू समान मापाच्या. डिस्टन्स ऑफ द 4 सेगमेंट्स साइड्स आर इक्वल अँड ऑल्सो डायगोनल्स ऑफ दॅट स्क्वेअर आर ऑल्सो इक्वल. कर्ण पण एकरूप पाहिजेत आणि त्यांच्या सर्व बाजूंची माप समान पाहिजेत, तरच तो चौकोन चौरस होणार. कशावरून? त्याच्या लेंथ वरून, साइडच्या आणि डायगोनलच्या. इफ sides of a quadrilateral and diagonals, sides and diagonals असा शब्द वापरूया. and diagonals of a quadrilateral are equal, then that quadrilateral is square. तर तो चौकोन चौरस असणार हे आपण सिद्ध करणार. म्हणजे समजा AB, BC, CD, AD हे चार बाजू आहेत आणि त्याचे कर्ण आहेत AC आणि BD. फिगर काढावी लागेल, त्याच्याशिवाय समजणार नाही. समजूया. हा स्क्वेअर आहे,
अंदाजे मेजरमेंट घेतोय. यामध्ये ए बी सी डी चारी बाजू समान पाहिजेत. कर्ण AC याचं माप, कर्ण BD याचं माप समान पाहिजे. AC इज इक्वल टू BD आला पाहिजे. AB BC CD AD ह्या चार सेगमेंटची माप समान आली पाहिजेत, तरच तो चौकोन चौरस असणार हे आपण सिद्ध करणार. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला 6 माप घ्यावी लागणार आहेत. ही जी 6 माप आहेत ती यावरून चेक करूया. डिस्टन्स AB, AB तुम्ही एकदाच सूत्र लिहा. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला length of segment is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. जनरल फॉर्म्युलाच डायरेक्ट या ठिकाणी वापरला. मग सेगमेंट AB, डिस्टन्स AB is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square is equal to 4 minus 1 3 square 9, 2 minus 7 minus 5 square 25 plus 25, addition is 34. Distance AB is equal to 34. Then distance AB, then BC, BC x3 minus x2 bracket square plus y3 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी खूप महत्वाचं आहे निगेटिव्ह साइन आणि त्यांची करणारी बैजिक क्रिया. -1 -4 -5 चा वर्ग अधिक 25 -1 -2 -3 चा वर्ग 9 आणि यांची बेरीज आपल्याला मिळते ती म्हणजे वर्गमुळात 34. AB BC देन CD ABC CD x4 minus x1 bracket square plus y4 minus y3 bracket square -4 वजा अधिक -4 अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर -3 चा वर्ग बरोबर 9. या ठिकाणी आपल्याला मिळणार 4 अधिक 1 5 5 चा वर्ग 25, 4 अधिक 25 बरोबर आपल्याला किंमत मिळणार 34. CD ची किंमत मिळणार आहे 34. त्यानंतर आपल्याला पाहिजे DA म्हणजे AD. या किमतीमध्ये x4 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर -4 -1 -5 चा वर्ग 25 अधिक 4 - 7 -3 चा वर्ग 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किंमत मिळणार आहे 34. AB 34 √34, BC √34, CD √34,
AD root 34. Then find diagonals AC and BD. Distance AC is equal to AC minus 1 minus 1 bracket square plus minus 1 minus 7 bracket square is equal to minus 1 minus 2 bracket square 4 plus minus 1 minus 7 minus 8 bracket square 64 is equal to root 68. AC ची किंमत मिळाली. त्यानंतर आपल्याला पाहिजे डिस्टन्स BD. BD under square root of minus 4 bracket square plus 4 minus 2 bracket square is equal to इथं लिहितो -4 minus 8 bracket square is equal to 64. 4 minus 2 is equal to 2 bracket square is equal to 4 means BD is equal to root 68. AC ची किंमत आणि BD ची किंमत वर्गमुळात 68 ही आपल्याला मिळते. म्हणजे AB BC CD AD यांची किंमत समान आहेत. AC आणि BD यांची सुद्धा किंमत समान आहे. इथं आपण लिहायचं therefore AB is equal to BC is equal to CD is equal to AD and AC is equal to BD. चारी बाजू समान, दोन कर्ण समान. मग यानुसार जर आपण पाहिलं तर काय होणार आहे? बाजू समान, कर्ण समान, तो कोण चौकोन हा चौरस असणार आहे. therefore from 1 and 2 1 7 4 2 -1 -1 and -4 4 are points of square किंवा व्हर्टायसेस म्हणू. या पद्धतीनं हे चारही बिंदू चौरसाचे बिंदू आहेत हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं.